छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा जोर आता प्रत्येक पक्षाकडनं वाढताना दिसतोय। चंद्रकांत खैरेंसाठी सासू सुना एकत्र येऊन प्रचार करतायत, तर भुमरेंसाठी नणंद भावजं एकत्र आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या गल्लोगल्ली जाऊन आपापल्या उमेदवारासाठी हा असा प्रचार सुरू आहे। नेमकं हे चित्र काय आहे पाहूया। चंद्रकांत खैरे आणि त्यांचं कुटुंब देखील प्रचार करत आहे। त्यांच्या मिसेस आहेत, त्यांच्या सून आहेत आणि शिवसेनेची ही एक महिला ब्रिगेड आहे जी या ठिकाणी शहरातील गल्लोगल्ली जाऊन प्रचार करते आहे आणि हातामध्ये पॉम्पलेट घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतात। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे यांचे मिसेस आहेत। काय मुद्दे तुम्ही घेऊन या ठिकाणी प्रचारात उतरलेला आहात? आता हे जे सरकार आलंय त्यांनी किती महागाई वाढवलेली आहे। म्हणजे महागाईचा मुद्दा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय। आणखी काय मुद्दे आहेत? हा महागाईचा मुद्दाच मी लोकांपर्यंत पोहोचवते, महिलांपर्यंत पोहोचवते आणि बेरोजगार एक काढून देणं। बोला बोला ताई, काय काय मुद्दे आहेत? बोला। मुद्दे मला मांडायचे आहेत की आता जे समोरची पार्टी आहे त्या पार्टीबद्दल मला बोलायचं आहे। बोला बोला। महिलांना दारूवाला नको आहे काय, हे मुद्दे बघा। यांनी खैरे साहेबांनी आमच्या घरातल्या माझ्या नावावर काही प्रॉपर्टी आहे का यांनी दाखवलेलं आहे। याच्या दारूच्या दुकानं आहेत, हे बघा। मिसेसच्या नावावर आहे काय, दारूच्या दुकानं। विकासाच्या दृष्टिकोनातनं तर स्मार्ट सिटी वगैरे हे सगळं खैरे साहेबांनीच आणलं। समांतर जलवाहिनी हा सुद्धा जो आहे प्लॅन तो सुद्धा रोखण्यात आलेला आहे, हे तुम्हालाही चांगलं माहिती। हे सगळे मुद्दे आहेच आणि पुन्हा एकदा खैरे साहेब ज्या वेळेला विजयी होऊन येतील पुन्हा एकदा तुम्हाला आपलं संपूर्ण संभाजीनगर शहर हे अतिशय सुरळीत चाललेलं दिसेल। महिला आहेत त्या या ठिकाणी प्रचार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढचे 11 तारखेपर्यंत अशीच रणधुमाळी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात पाहायला मिळेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।